स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका. आव्हान याचिकेवर आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सावंतवाडीत पत्रकार परिषद. राजकीय घडामोडी आणि निलेश राणेंनी केलेल्या आरोपांवर चव्हाण काय बोलणार याकडे लक्ष. मुंबई पालिकेत शिवसेना उबाठा आणि काँग्रेससोबत आघाडी करणार. आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार. सूत्रांची माहिती. मुद्रांक शुल्काची 21 कोटी रुपये रक्कम भरण्यासंदर्भातील नोटीस अमेडिया कंपनीकडून अमान्य. जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य, तर अमेडियाच्या दाव्यावर आठवड्याभरात होणार सुनावणी. पुण्याच्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. तपासात तेजवानी सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा. राज्यभरातील सर्व शाळा आज सुरू राहणार. शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार. मुख्याध्यापक मंडळाच्या प्रस्तावित संपाविरोधात शिक्षण विभागाचा कठोर इशारा. मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजनं मुस्लिम विद्यार्थिनींसाठी केली बुरखाबंदी. मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त. जैन मुनी निलेशचंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार. कबुतरखाने वाचवण्यासाठी आज निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन. तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा. राष्ट्रपती भवनात आज पुतीन यांचं होणार औपचारिक स्वागत. भारत रशिया दरम्यान मोदी आणि पुतीन यांच्या दरम्यान संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारासमवेत होणार महत्त्वाची चर्चा. आणि इंडिगोच्या 48 तासात 500 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द. तांत्रिक कारण आणि कर्मचारी अनुपस्थितीचा सेवेवर परिणाम. प्रवाशांना मोठा मनस्ताप. बातमीपत्राला सुरुवात करूया. तर सुरुवातीला पुण्यातून मोठी बातमी. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय. मुद्रांक शुल्क 21 कोटींची नोटीस अमान्य करण्यात आलेली आहे. जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे. या संदर्भात लेखी म्हणणं सादर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात यावर सुनावणी होणार आहे. तर अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आला असल्याचं कळत आहे. मुद्रांक शुल्काची 21 कोटींची नोटीस अमान्य असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव. प्राजक्ता, काल जिल्हा निबंधकांसमोर सुनावणी जी आहे ती झाली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी संदर्भात मुद्रांक शुल्क विभागाने जी नोटीस अमेडिया LLPला दिलेली होती, ज्याच्यामध्ये हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी जो दस्त नोंदणी करण्यात आलेला आहे त्याची स्टॅम्प ड्युटी 21 कोटी रुपये ही अमेडियाने भरलेली नाही आणि ती तातडीने भरावी अशा स्वरूपाची नोटीस जी आहे ती नोटीस अमेडियाला देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करायचा असं पत्र अमेडियाकडून जिल्हा निबंधकांना देण्यात आलेलं होतं. ज्याची आणखी पुन्हा हा व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असं त्यांना कळवण्यात आलेलं होतं. या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी जी आहे ती सुरू होती जिल्हा निबंधकांच्या समोर. 2 वेळा या संदर्भात अमेडियाला नोटीस देण्यात आल्यानंतर त्यांनी मुदतवाढ मागितलेली होती वकिलामार्फत. अखेर काल पुन्हा अमेडियाच्या वतीनं वकील प्रणव पाटील यांनी त्यांचं लेखी म्हणणं जे आहे ते जिल्हा निबंधकांच्या समितीसमोर सादर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं ज्या 21 कोटी रुपयाची मुद्रांक शुल्क म्हणून नोटीस जिल्हा निबंधक कार्यालयाने त्यांना दिली आहे ती नोटीस त्यांना अमान्य आहे. याचं कायदेशीर कारण किंवा त्यांनी युक्तिवाद असा दिलाय की जी मुद्रांक शुल्क माफी त्यांनी घेतलेली आहे महाराष्ट्र इंडस्ट्री ऍक्टच्या अंतर्गत, IT इंडस्ट्री ऍक्टच्या अंतर्गत ती योग्य आहे आणि त्यांनी असा दावा केलाय की ही नोटीसच त्यांना अमान्य आहे, ही नोटीस लागू होत नाही. मुळात आता या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा अंतिम अधिकार जो आहे तो मुद्रांक शुल्क विभागाला आहे आणि या सगळ्या मुद्रांक शुल्क नोंदणी कायद्यानुसार या अशा पद्धतीनं कुठलंही शुल्क जे आहे
ते माफ करता येत नाही. कुठलीही सुनावणी जरी झाली तरी त्याच्यामध्ये मुद्रांक शुल्क विभाग ही सुनावणी जी आहे ती माफ करू शकत नाही. ती करण्यासाठी न्यायालयामध्ये जावं लागतं. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे, येत्या आठवड्याभरामध्ये या सगळ्या प्रक्रियेवरती निर्णय होईल. मुद्रांक शुल्क विभाग पुन्हा मीडियाला हे जे 21 कोटी रुपये आहेत की त्यांनी कितीही अमान्य जरी केलेलं असलं तरी कायद्यानुसार ते पैसे त्यांना भरावे लागतील असं स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या या सुनावणीमध्ये देईल हे नक्की आहे. अजून कागदोपत्री ही कारवाई जी आहे ती पूर्ण व्हायला साधारण 8 दिवस लागतील असं नोंदणी विभागाचे मुद्रांक शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सांगतायत. मात्र कायदेशीरदृष्ट्या मीडियाला यातून कुठलीही सूट मिळणं हे जवळपास दुरापास्त आहे असं सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. वैभव, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एक मोठी बातमी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सावंतवाडीतील भाजपच्या नव्या कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे. निवडणुकीच्या काळात शिवसेना भाजपमधल्या सिंधुदुर्गातील युतीतील तणाव अधिकच वाढलाय. निलेश राणेंनी देखील पैसे वाटपासह रवींद्र चव्हाणांवर अनेक आरोप केले होते. दरम्यान या आरोपांवर रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भरत केसरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भरत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महत्त्वाची पत्रकार परिषद आज घेणार असल्याचं कळतंय. काय अपडेट? रवींद्र चव्हाण आज महत्वपूर्ण पत्रकार परिषद याच सावंतवाडीतील भाजपच्या कार्यालयात घेत आहेत. भाजपचे जनसंपर्क कार्यालय आहे आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन महिनाभरापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. आणि नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये तू मय जे आहे सेना भाजपमध्ये पाहायला मिळालं होतं. रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी केलेले होते. जेव्हा जेव्हा रवींद्र चव्हाण येतात तेव्हा इथे पैशांचा वाटप होतो असा एक खळबळजनक आरोप केलेला होता. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी युती तुटली आहे त्याला रवींद्र चव्हाणच जबाबदार असल्याचा आरोप केलेला होता. यानंतर रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलेलं होतं या सगळ्यावर मी 2 डिसेंबर नंतर बोलणार आहे, मतदानानंतर. यानंतर मतदान संपायला काही वेळ शिल्लक असताना विशाल परब यांच्या ताफ्यातील गाडी जी पास झाल्यानंतर त्यांच्या क्षुल्लक कारणावरून अंगसंरक्षकाला मारहाण करण्यात आलेली होती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून. यानंतर मोठा राडा राजकीय पाहायला मिळालेला होता. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पण सेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी विशाल परब यांच्या अटकेची मागणी केलेली होती. त्यानंतर विशाल परबांसाठी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सरसावत यांनी असं म्हटलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आणि यानंतर आज रवींद्र चव्हाण आपली भूमिका जी आहे स्पष्ट करणार आहेत. विशेषतः युतीवर रवींद्र चव्हाण काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. जे राजकीय राडे झालेत, जे परस्पर विरोधी तक्रारी झाल्यात याच्यावर रवींद्र चव्हाण काय बोलतात आणि निलेश राणेंनी जे पैसे वाटपाचे भाजपवर आरोप केलेले आहेत, याशिवाय युती तुटण्यासाठी रवींद्र चव्हाण जबाबदार म्हटलंय, यावर रवींद्र चव्हाण 10 वाजता काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. युती संदर्भात मोठी घोषणा रवींद्र चव्हाण यांच्याकडून होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यामुळे आज याच सावंतवाड्यातील कार्यालयाकडे रवींद्र चव्हाणांची जी पत्रकार परिषद होते याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलं. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आज चव्हाण पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.